मुंबईत काही दिवसांपूर्वी भर दिवसा एका प्राध्यापकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। मालाड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये हा हल्ला झाला होता। त्यानंतर भांडूपमधून सुद्धा अशीच एक घटना समोर आली होती। त्यानंतर आता रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय। मुंबई लोकलमधून प्रवास करताना तिकिटांमध्ये देखील अनेक प्रवासी घोळ करताना दिसतात। वेगवेगळ्या घटना आता समोर येतात। हल्ल्याची देखील ही मोठी घटना समोर आली होती। त्यानंतर वातावरण देखील तापलं होतं। यानंतर आता मुंबईच्या पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलाय। पश्चिम रेल्वेने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर 37 स्थानकांवर 200 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सतत सुरुवात केली आहे। ही सीसीटीव्ही यंत्रणा रेल्वेच्या दक्षता विभागाला ही तिकीट तपासणी प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यास मदत करणार आहे। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय की तिकीट कार्यालय, बुकिंग काउंटर आणि प्रवाशांची थेट संपर्क येणाऱ्या ठिकाणी जवळपास सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येते। त्यामुळे आता या प्रकारच्या हल्ल्यासारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये एक मोठी मदत होणार आहे। 37 स्थानकांवर 200 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत। सतत घडणाऱ्या हल्ल्यांच्या घटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता रेल्वेने हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला।